एसटीने प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे म्हणजेच MSRTCने एसटीच्या तिकीट दरात 13 ते 14% वाढ करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे। मात्र ही भाडेवाढ अद्याप लागू झालेली नाही। अंतिम निर्णय संबंधित प्राधिकरणाच्या मंजुरीनंतरच होणार आहे। सध्या एसटी महामंडळावर इंधनाचे वाढलेले दर, कर्मचाऱ्यांचे वेतन, बसची देखभाल आणि इतर खर्चामुळे मोठा आर्थिक ताण आहे। त्यामुळे उत्पन्न वाढवण्यासाठी भाडेवाढीची प्रस्ताव मांडण्यात आला आहे। या प्रस्तावानुसार तिकिटांचे दर 5 रुपयांच्या पटीत घेण्यासाठीही विचार करण्यात आला आहे। म्हणजेच अनेक मार्गावर प्रवाशांना सध्यापेक्षा जास्त पैसे मोजावे लागू शकतात। मात्र ही वाढ कधीपासून लागू होणार आणि नेमके नवीन दर किती असतील याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही। दरम्यान एसटीचे लाखो प्रवासी रोज शिक्षण, नोकरी आणि इतर कामासाठी प्रवास करतात। त्यामुळे हा प्रस्ताव मंजूर झाला तर त्याचा थेट परिणाम सामान्य प्रवाशांच्या खिशावर होण्याची शक्यता आहे। दुसरीकडे एसटी महामंडळाचे म्हणणे आहे की वाढत्या खर्चामुळे आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी हा निर्णय आवश्यक आहे। आता सर्वांचे लक्ष राज्य परिवहन प्राधिकरणाच्या अंतिम निर्णयाकडे लागले आहे। मंजुरी मिळाल्यानंतरच ही भाडेवाढ प्रत्यक्षात लागू होईल। तुम्हाला काय वाटतं? एसटीची 13 ते 14% भाडेवाढ योग्य आहे का? तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।